तर कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुण्यामध्ये ठिकठिकाणी पाणी साचलं। एकता नगरमध्ये काही नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरलं। या सगळ्या परिस्थितीचा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आढावा घेतलाय। नुकसानग्रस्त भागात जाऊन त्यांनी पाहणी केली। यावेळी पुणेकरांनी झालेल्या नुकसानीची माहिती त्यांना दिली। सध्या ऍडमिशन प्रोसेस सुरू आहे, त्यासाठीची सगळी कागदपत्र पाण्यात भिजली आहेत। अनेक कुटुंबांची कागदपत्र भिजली आहेत। ग्राउंड फ्लोअरला आमची घरं आहेत, त्यामुळे घरातल्या वस्तू देखील भिजल्या आहेत, असं गाऱ्हाणं स्थानिक महिलांनी अजित पवारांसमोर मांडलं। लोकांनी सांगितलं आमच्याकडे 10-15 घरं, तिकडच्या बाजूला काही घरं, आम्ही जास्तीत जास्त म्हणतोय की 85 घरं असतील, जे काही असतील ते असतील। आता जे झालंय ते मी नाकारत नाही, आणि जी दुकानं असतील ती दुकानं त्याचे पंचनामे केले जातील। बघितल्यानंतर जे काही ओलं झालं असेल, भिजलेलं असेल, त्याबद्दल काय निर्णय घ्यायचा तो निर्णय योग्य प्रकारे आम्ही लोक घेऊ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।